कुठं अंडरलाईन करायचंय, कुठं हायलाईट करायचंय, कुठे प्रश्न वाचायचे आहेत, कुठे लिहून काढायचे, कुठे नोट्स काढायचे आहेत, सगळ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे नीट हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. समानार्थी शब्द 100% तुम्हाला पाठ झालेच म्हणून समजा, विशेष क्लोज काहीच राहत नाही, औषधाला शिल्लक राहणार नाही. पण ह्या गोष्टी फॉलो करा. चला बघा पूर्ण व्हिडिओ. क्लिअर? ज्याच्यावरती प्रश्न आलाय ती नाही चुकलं पाहिजे आधी, मग हळू 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 टप्प्याटप्प्याने डोंगर. एकदाच डोंगराच्या पायथ्याशी बघितलं डोंगर की आता पुढचे 3 तास मी थांबत नाही असं होतं काय? नाही. ब्रेक घेत टप्प्याटप्प्याने पाणी पित हळू हळू डोंगर चढतो का नाही आपण, तसंच याचं काम आहे. एकाच लात हाणतो तिथं पाणी काढतो, एकाच लातात काहीच होत नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, हे समानार्थी शब्दाच्या बाबतीत आहे. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण समानार्थी शब्द, ओके, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह. शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्लरी, आणि व्होकॅब्लरीमध्ये मराठीमध्ये समानार्थी शब्द कमी वेळेमध्ये कसे पाठ करावे, ते पण कसे एक्झाम ओरिएंटेड. परीक्षेच्या दृष्टीनं MPSC असो, कंबाईन असो किंवा कुठलीही एक्झाम असो, जिथे मराठी हा विषय आहे तिथे शब्दसंग्रह येतोच, व्याकरण तर येतच, तिथं समानार्थी शब्द येतात म्हणजे येतात. विरुद्धार्थी शब्द लवकर पाठ होतात, लवकर समजतात, पण समानार्थी शब्द लवकर पाठ होत नाहीत किंवा त्याची मेथड चुकते. ती करेक्ट वे काय असला पाहिजे. कंबाईन मेन्स असो किंवा कुठली सरळ सेवा एक्झाम असो, त्याचं परफेक्ट प्लॅनिंग, नेमके जुने प्रश्न कुठून बघायचे, काय बघायचे, कसे बघायचे, त्याचं देखील मी इथं सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही ज्या पद्धतीने वाचत असाल त्याच्यात हे सगळे चेंजेस करा, म्हणजे कमी वेळेमध्ये तुमचे सर्व समानार्थी शब्द हे पाठ होतील. चला पुढे बघा, एक एक बघूयात. याच्यात मी तुम्हाला डायरेक्ट प्रूफ पण दाखवणार आहे, वाटलं तर पहिल्यांदाच दाखवतो की नेमकं काय काय दाखवणार आहे. बघा, ओके, हे बघा, नेमकं कुठं अंडरलाईन करायचंय, कशा पद्धतीने वाचायचंय, पुस्तकातून कसं, नेमके कसे प्रश्न बघायचेत. हे बघा, हे प्रश्न देखील आहेत. ओके, त्याचं एक्सप्लेनेशन देखील कसं यूज करायचंय ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीनं, जसं चंद्रावरती एवढे मोठे त्याच्या समानार्थी शब्दावरती प्रश्न आलेत 1984, 2022 की आतापर्यंत सगळे, सूर्य याच्यावरती, नदी असेल, पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. ओके, चलो व्हिडिओला सुरुवात करूयात. आता ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या, याला फॉलो केल्या, तर तुमचा खूप वेळ कमी वाचणार आहे. खूप कमी वेळेत तुम्ही परफेक्ट पद्धतीने समानार्थी शब्द करणार आहात. विरुद्धार्थी शब्दाला वेगळी स्ट्रॅटर्जी आहे. विरुद्धार्थी शब्द खूप लवकर पाठवतात, काही विषय नाही त्याच्यामध्ये. समानार्थी शब्दाला वेगळी स्ट्रॅटर्जी असणार आहे. बघा कमी वेळेत समानार्थी शब्दांचा अभ्यास कसा करावा. तर पहिल्यांदा तुम्हाला रीड करावं लागेल पुस्तकातून. कुठलं पुस्तक आहे तर ते मोराव वळंबे सरांचं, जे मी तुम्हाला दाखवतो वाटलंच तर. बघा, हे मोराव वळंबे सरांचं पुस्तक आहे. घ्यायचं असतं तर हे घेऊ शकता, किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना घ्यायचंय त्यांनी हे पुस्तक घेऊ शकता. ओके, शब्द रत्नाचं आणि व्याकरणाचं तुम्हाला माहितीच आहे हे. ओके, मी काही जाहिरात करत नाही, भरपूर जण वापरतात, त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. चलो क्लिअर, या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. पुस्तक कुठलं वापरायचंय. आता पुस्तकातून पहिल्यांदा संपूर्ण समानार्थी शब्द वाचावे. बघा, पहिला मुद्दा आहे की जे समानार्थी शब्द आहेत सगळे समानार्थी शब्द वाचावे. काहीच टेन्शन नाही घ्यायचं की कसं, प्रश्न काय, फक्त एकदा वाचून घ्यायचे म्हणजे कळतं किती समानार्थी शब्द आहेत. ओके, कुठल्याला किती आहेत. जसं मी तुम्हाला आता पुढे दाखवतो की समुद्र, चंद्र याला जास्त आहेत, त्याच्यावरती प्रश्न आलेत का ते तुम्हाला नंतर कळेल. पहिल्यांदा फक्त एकदा रीड करून घ्यायचं की पुस्तकातून पहिल्यांदा संपूर्ण समानार्थी शब्द एकदा वाचायचे. पहिल्यांदा वाचताना काय फॉलो करायचंय, कुठेही अंडरलाईन किंवा हायलायटरचा किंवा पेनचा वापर पहिल्यांदा करायचा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा की पहिल्यांदा वाचतोय ना, हा फक्त वाचून घ्यायचं. ओके, हायलायटर, पेन वगैरे पहिल्यांदा वाचताना काहीच करायचं नाही. मग कधी करायचंय ते देखील सांगणार आहे. म्हणजे कुठं अंडरलाईन करायचंय, कुठं हायलाईट करायचंय, कुठे प्रश्न वाचायचे आहेत, कुठे लिहून काढायचे, कुठे नोट्स काढायचे आहेत, सगळ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे नीट हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. समानार्थी शब्द 100% तुम्हाला पाठ झालेच म्हणून समजा, विशेष क्लोज काहीच राहत नाही, औषधाला शिल्लक राहणार नाही. पण ह्या गोष्टी फॉलो करा. चला बघा पूर्ण व्हिडिओ. क्लिअर. तर ही पहिली स्टेप कळली तुम्हाला की लिहून घ्या. हे भरपूर जण काय करतात, पहिलेच हायलायटर घेऊन सगळ्या पुस्तकाला हायलाईट, तसं नाही करायचं, काहीच फायदा होणार नाही. दुसरं पुस्तक घ्यावं लागेल. त्याच्यामुळे गाफील राहू नका. मी सांगतो ते नीट ऐका. पहिल्या वेळेस मस्त सगळे समानार्थी शब्द वाचून घ्या. आज 1 तास वाचा, उद्या तर तुझा 4-5 तास लागतील, काही प्रॉब्लेम नाही. वाचले, चला सर ही स्टेप पहिल्यांदा कंप्लीट केली. आता दुसरी स्टेप करायची. पहिल्यांदा मी सगळे समानार्थी शब्द वाचले. आता यायचंय 1984 ते आजपर्यंत MPSC ने विचारलेले सर्व प्रश्न एकदा वाचून घ्यायचे. म्हणजे प्रश्न वाचायचा, उत्तर वाचायचं. कसं मी तुम्हाला दाखवतो. बघा, मी तुम्हाला प्रश्न दाखवतो. प्रश्न दाखवला, हा पहिल्यांदा मी वाचताय. ओके, पहिल्यांदा तुम्ही पुस्तक वाचलंय. एक मी पुस्तक वाचलंय. दुसरी स्टेप आहे मी PYQ वाचतोय. म्हणजे इथं बुक रीड केलं, इथं काय पेनचा वापर केला नाही, काय नाही. दुसरी आता PYQ वाचतोय. कसे वाचायचे, समानार्थी शब्दाची योग्य पर्यायी गट निवडा. म्हणजे याच्यातलं सरिता, तट्टिनी, निर्जनी हे योग्य हे आहे समानार्थी शब्द.
बस एवढं. आता तुमच्या डोक्यात क्लिअर कळलं की बा समानते शब्द योग्य गट विचारतात म्हणजे आपल्याला परफेक्ट माहित पाहिजे. ओके ओके ठीक आहे. दुसरं लगेच तुम्ही वाचलं समानते शब्दांचा संच, इथे सारखाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर परत गेले म्हणजे प्रश्न वाचायचं उत्तर पेन्सिलने टिक करून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. जसं इथं बघितलं समानते शब्दाचा म्हणजे तुम्हाला कळतं की प्रश्नांचा पॅटर्न कळते, कसे प्रश्न विचारतात, गटागटात विचारतात, ग्रुप विचारतात, एक कळलं. त्याच्यानंतर ह्या फॉर्मॅटमध्ये आहे की असं की इथं दिशाभूल या शब्दाचा योग्य अर्थ अशा पद्धतीने विचारलंय की हा इथे पॅटर्न आहे की खालीलपैकी कोणता शब्द अर्थदृष्ट्या समानते शब्दाच्या गटात बसत नाही. म्हणजे गटात बसणारे, गटात न बसणारे, प्रश्नांचा पॅटर्न कळतोय, क्वेश्चनचा पॅटर्न कळतोय तुम्हाला. पण तुम्हाला उत्तर माहितीच नाहीये पहिल्या वेळेस की काय, मला माहितीच नाही, महिला माहित नाही, सविता, ललिता, नारी, लल्ला, नारी किंवा हे मला काही माहितीच नाहीये. बघा इथलं इथंच बघा हे लल्ला, नारी बघा हे आहेत का, हे शब्द आहेत रिपिटेटिव्ह तेच आहेत. ही PYQ बघायचे बघा, हे डिपार्टमेंट 2021, हे रजिस्टर 2021, हे डिपार्टमेंट 2021. ओके असं ते आहे. मग तुम्हाला मेघ, सरिता असे शब्द तुम्हाला कळतील की ग्रुप यायलाय. पुढे अजून गेले तुम्ही सुपीक या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द नसलेला विचारलाय म्हणजे समानार्थी शब्द निवडायचा आहे. म्हणजे पहिल्या वेळेस तुम्हाला अभ्यास करत असताना बघा खूप महत्वाची गोष्ट आहे, इथे तुम्हाला काय कळतंय, क्वेश्चनचा पॅटर्न कळतोय, काय क्वेश्चन विचारण्याची पद्धत कळतीये, याच्यातून की पॉइंट्स कळत आहेत, तुमच्या डोळ्याच्या खालून काही शब्द जात आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जात आहे, नेहमी नेहमी विचारलं जात आहे. क्वेश्चन रिपीट होतात का, शब्द रिपीट होतात का, किंवा आयोगाचा विचारण्याचा पद्धत तुम्हाला कळतीये, ही दुसऱ्या स्टेपमधून कळतंय. ही एक महत्वाची गोष्ट आहे. फक्त MPSCचेच करायचे का नाही, तुम्ही ज्या सरळ सेवेची एक्झामची तयारी करताय ते करा. MPSCची करा. मॅक्झिमम प्रश्न ओके, प्रिव्हियस इयरचे प्रश्न, ही दुसरी स्टेप. आता तुम्ही म्हणाल पहिल्यांदा तर वाचलं तर काही ढेकळच कळालं नाही, तसं नाहीये, कळतंय. पॅक ऑफ द माइंड गोष्टी राहतात. तुम्हाला कळेल की जवळपास, आता मी पुढे दाखवतो तुम्हाला, 43 याच्यात गोष्टी आहेत. जसं इथे बघा, पहिल्या वेळेस वाचत असताना तुम्हाला काय कळेल की समजा तुम्ही वाचता हे अ पासून अंगगाठीपासून सुरुवात केली, ठीक आहे, चला इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला काय कळेल, इथे कळेल, इथे याच्यात आलं नाही वाटतं, राहिलं वाटतं 43 पर्यंत शब्द, शेवटचा शब्द 43 आहे, याच्यात नाही आला, ते राहिलं थोडंसं. हे 12 नंबर जसं आहे ना तसं 43 अल्फाबेट्स आहे त्याच्यात, तिथपर्यंत तुम्हाला वाचायचंय, ते तुम्हाला कळेल, टार्गेट कळेल. हे छोटे छोटे आहेत हे. ओके आता मी पुढच्या स्टेपनुसार सांगतो तुम्हाला. बघा एकदम काय घाबरू नका, काय टेन्शन घेऊ नका. हे दोन स्टेप झाल्या क्लिअर, 2 स्टेप झाल्या तुमच्या. तिसरी स्टेप काय करायची, तिसरी स्टेप आहे पुन्हा एकदा पुस्तकाकडे जायचं. आता हे पहिल्यांदा पुस्तक वाचलं, कुठेच अंडरलाईन नाही केली, दुसऱ्या वेळेस PYQ वाचली, पेन्सिलने उत्तर टिक केली, उत्तर वाचायची बरं, फक्त प्रश्न नाही वाचायचा, प्रश्नासोबत उत्तर पण वाचायची. हा उत्तर वाचली, प्रश्नाचा पॅटर्न समजला, प्रश्न समजले कशा पद्धतीने येत आहेत, काय येत आहे, नीट वाचायचं. उत्तर येणं अपेक्षित नाही, कारण तुम्ही अभ्यासच केला नाही दुसऱ्या स्टेपला, ही गोष्ट लक्षात ठेवा. तिसऱ्या स्टेपला परत पुस्तकाकडे जायचं. आता पुन्हा एकदा पुस्तकाकडे गेल्यानंतर मात्र समानार्थी शब्द वाचायला सुरुवात करावी. आता मात्र ज्या शब्दावरती, समजा आता मी तुम्हाला दाखवलं सूर्य, चंद्र, किंवा आता तुम्ही महिला शब्द बघितला, किंवा तुम्ही आताच बघितलं वनिता शब्द बघितला, आता तुम्ही शब्द बघितले ना PYQचे काहीतरी समथिंग जे आहेत, त्याला तिथं अंडरलाईन करून घ्यायचं. असं कसं करायचं अंडरलाईन ते देखील सांगतो. आता तुम्ही लाल पेनचा वापर करायचा, हायलायटरचा वापर करायचा, ही आहे तिसरी स्टेप. पण कुठं पेनने अंडरलाईन करायचं, एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करतो, कुठं पेनने अंडरलाईन करायचं किंवा हायलाईट करायचं, एकदम क्लिअर दिसते, काहीच वाद नाहीये. ओके, जिथं आयोगाने प्रश्न विचारलाय कसं दाखवतो. बघा मी केलंय ऑलरेडी. बघा समजा हे पहिल्यांदा तुम्ही वाचता की अंगकाठी, अंगबाधा, अंगयष्टी, शरीर, ठीक आहे, अंग म्हणजे शरीर, एवढं कळलं, इथं लिहून टाकायचं अंग म्हणजे शरीर. जसं आता ही मी अवघड शब्दाला केलंय की बाबा अंगार, याच्यात एकच अवघड आहे, इंगळ म्हणजे अंगार किंवा विस्तव, हे माहित नाही, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढे मी ती पण सांगणार आहे. इथं प्रश्न आहे, याला गोल करा, इथं करा, इथं गोल करा. तिमीर याच्यावरती प्रश्न आलाय, तम याच्यावरती प्रश्न आलाय, इकडे जर बघितलं अकंटक वरती आलाय, अकांचनवरती, ज्याच्यावरती प्रश्न आहे त्याला असं लाल पेन घेतलं, अंडरलाईन करून घ्या, लाल पेन, गोल नाही केलं तरी चालतं. आता हे जे मी पुढे सांगणार आहे तुम्हाला याच्यावरती येईल तेव्हा, हे अवघड शब्द आहेत, ह्या पेजवरती एवढे अवघड आहेत, हेच परीक्षेला जास्त येतील, बाकीचे आले तरी तुमचे चुकणार नाहीत. काय म्हणतोय मी जे इथं गोल केलेलं आहे, ते प्रश्न जे शब्द आहेत ते अवघड आहेत, ते तुम्हाला येणार नाहीत लवकर, ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. आणि हे जे बॉक्स केलेले लाल ते परीक्षेत 100% विचारतात आणि ते चुकू शकतात. जे हायलाईट केलेले नाहीयेत ते एकदा दोनदा तुम्ही वाचायचे, ते तुमचे चुकणार नाहीत. लई जेडगावाळा असेल तर ते चुकतील, बाकी शहाण्याचे चुकणार नाहीत, 99.99% जनतेचे चुकणार नाहीत, जर त्याने नीट वाचले असतील तर. पण हे जे आहेत हे 90% लोकांचे चुकतील, त्यांनी वाचले तरी चुकतील, त्याच्यामुळे मी त्याला हायलाईट केलेलं आहे. इकडे पण तसंच केलेलं आहे याच्यावरती. हे
हे 4-5 शब्द हेच चुकतील तुमचे, कारण हे अवघड आहेत. हे मी खूप वेळा वाचलेत. आता याच्यावरती लेक्चर टाकणं जसं टप्प्याटप्प्याने तेव्हा ते कळेल. क्लिअर, ही गोष्ट कळलेली आहे. चलो, आता एक महत्वाची गोष्ट की आपलं ऍप्लिकेशन आहे स्वराज्य अकॅडमी ओम सर. प्ले स्टोरला जा, डाउनलोड करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. इथे गेल्यानंतर तुम्ही सब्जेक्ट वाईज बॅचेसमध्ये जा, इथे क्लिक करा आणि इथे तुम्हाला ही बॅच मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह बॅच ही दिसेल, जी युट्यूबचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. आणि हा व्हिडिओ आवडलेला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला जर वाटतंय की अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ टाकायचे तर कमेंट सेक्शनमध्ये नवीन नक्कीच कमेंट करा. ओके, जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत, बॅचचे विद्यार्थी हे दोन्हीकडे व्हिडिओ जाणार आहे, बॅचमध्ये पण जाणार आहे आणि ऍप्लिकेशनलाही जाणार आहे, म्हणजे याला जाणार आहे, युट्यूबला जाणार आहे. क्लिअर. चला, आता तिसरी स्टेप बघितली आपण, हायलाइट करायचंय. चौथं, परत एकदा, म्हणजे पहिल्यांदा पुस्तक वाचलं, PYQ वाचले, परत पुस्तक वाचलं, आता PYQ परत एकदा वाचायचे. आता PYQ वाचून घ्या. एकाच शब्दाचे जास्तीत जास्त समानार्थी शब्द जर परीक्षेत विचारले गेलेले असतील तर ते लिहून घ्यावे. पण मी तर लिहून घ्यायची काय गरज. तुमच्याकडे मी काय सांगितलं, 1984 ते आतापर्यंतचे प्रश्न असणार, एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक पाहिजे. MPSCनं आजपर्यंत विचारलेले मराठीचे सर्व प्रश्न, त्याचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक पाहिजे इथे या स्टेपला. तर तुम्हाला याची काय गरज आहे, ऑलरेडी याच्यात दिले. मी कशाला बेजार होता बघा, मी तुम्हाला दाखवतो ना, विथ प्रूफ दाखवतो. कशाला तुम्ही टेन्शन घ्या. बघा, 1984 ते आजपर्यंत, 22 आहे आजपर्यंत, 1984 ते आजपर्यंत जे वर्ष असेल आज ते असणारे मराठीचे सर्व PYQ आणि त्याचं एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक घ्या. आता हे जे माझ्याकडे आहे ते ज्यांचं आहे ते 0 एरर, ओके, महेश पाटील सरांचं हे मराठीमधलं आहे. ओके, त्यांचं आहे. त्यांचे लेखक कोण आहेत रे, ओके, त्यांचं आहे नाव मला लक्षात नाही, पण ठीक आहे, 0 एरर तुम्ही टाका. महेश पाटील सर इंग्लिशमध्ये आहेत, त्यांचं मराठीमध्ये आहे. ओके, हे त्यांचं आहे, ते ऑलरेडी दिले. की तुम्ही कुठल्याही पब्लिकेशन घेऊ शकता. मी घेतले म्हणून त्यांचं नाव सांगतोय. काय आपण जास्त काय आपण काही टक्केवारी कोणाची घेतली नाही किंवा जाहिरात पण करत नाही, पण आपण त्यांचं घेतलं हे, तर आपण ते सांगतोय. कुठलंही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. लोकसेवा पब्लिकेशन आहे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं आहे, जे तुम्हाला वाटतंय चांगलं वाटतंय ते घेऊ टाक, काही प्रॉब्लेम नाही. ओके, शो, फक्त दुसरी तिसरी एडिशन घ्या, लेटेस्ट पहिलीची एडिशन घेऊ नका. थोडेसे चुका असू शकतात, असं नाही की असणारच, पण एक शक्यता असते. ओके, चला, आता आपण किती स्टेपपर्यंत आलो, 3 स्टेपपर्यंत आलो. 3 स्टेप कळले तुम्हाला. जसं आता सूर्य आहे, चंद्र आहे, त्याची लिस्ट करायची, ऑलरेडी दिलंय, तेच वाचायचं, लिहित बसायचं नाही. ओके, 4 स्टेप झाल्या. 5वी स्टेप महत्वाची आहे. काय, 1984 ते आजपर्यंत विचारलेले सर्व प्रश्न समानार्थी शब्द पाठ करायचे. म्हणजे 4 स्टेपनीच होतील. पुस्तक PYQ, पुस्तक PYQ, आणि पुस्तकावरती अंडरलाईन जिथे प्रश्न विचारलाय ते, आणि जे आता लिहिलंय प्रश्न त्याचे एक्सप्लेनेशन. ओके, आणि सगळे PYQ एकत्र, मी तुम्हाला दाखवले आता, सूर्य एकत्र, हे 3 पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये तुम्हाला अजून त्याचं रिव्हिजन करायचं आहे. या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे पुस्तक PYQ ह्या 4 स्टेप झाल्या. आणि या 3 स्टेपनी तुम्हाला ह्या समानार्थी शब्दांचा अभ्यास करायचा आहे. मग हे पाठांतर कसं होईल, रातोरात जादू होईल का, की अशी कांडी फिरवली का होईल का, नाही. काय, अवघड शब्द लिहून घ्यायची गरज नाही. पण मी जे आता तुम्हाला दाखवतो, पुढे दाखवणार आहे स्लाइडवरती, ते अवघड शब्द तुम्हाला आता म्हणलं मी, जे लाल बॉक्स केलेत ते अवघड शब्द आहेत. ते अवघड शब्द लिहून किंवा त्याला बॉक्स करून त्याचे मल्टिपल टाइम रिव्हिजन करून, ओके, एक जास्तीत जास्त वाचून, मग ते लिहून काही शब्द लिहावे लागतील तुम्हाला, काही शब्द जास्तीत जास्त वाचावं लागतील. ओके, त्याच्यानंतर काही ट्रिक्स युट्यूबला आहेत. समजा सूर्य लक्षात ठेवायचे, चंद्र लक्षात ठेवायचे, चंद्राचे नाव सगळे, की अजून जे अवघड आहे त्याच्यासाठी प्रत्येकाला ट्रिक करत नसतात ते. ओके, किंवा जास्तीत जास्त PYQ. आता तुम्ही PYQ जसे वाचाल तसं मी पुढे दाखवतो तुम्हाला. आता ह्या सगळ्या स्टेपसाठी तर फायदा होणार आहे. हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, बॅच परचेस करा, ही फायदा होणारच आहे याचा 100%. हा, तर हे 6वा पॉईंट नंतर घेऊ आपण. चला, आता तुम्ही इथं आले, पहिल्यांदा तुम्ही वाचता किंवा अंगकाठी. ओके, अंगकाठी, अंग म्हणजे शरीर, लिहून घ्यायचं. माहित नसेल अंग म्हणजे काय, लिहून घ्यायचं. अंग म्हणजे शरीर, इथं कळलं तुम्हाला, अंग म्हणजे शरीर, इथे लिहून टाकायचं. ओके, मग अंगकाठी म्हणजे अंग आणि काठी, अंगकाठी, अंग यष्टी असं, किंवा अंग बांधा, अंग यष्टी आणि अंग शरीर यष्टी. ओके, असं त्या पद्धतीत बांधा शब्दशास्त्र हे करून जातं. याच्यात तुम्हाला काहीच अवघड चुकणार नाही. अंग विक्षेप, हावभाव, हातवारे नॉर्मल येऊन जातं, आपल्याला कोणाचंच चुकत नाही. पण अंगार शब्दाचे समानार्थी शब्द करत असताना, अंगार म्हणजे मैं तो अंगार हूँ, हमारा नेता अंगार आहे, बाकीचा भंगार आहे असं म्हणतात ना, घोषणा देतात. अंगार म्हणजे विस्तव, असा निखारा. हे सगळे 3 शब्द लक्षात राहतात. पण इंगळ हा शब्द लक्षात राहत नाही. कसं वेगळं वाटायला, इंगळ म्हणल्या कळते का अंगार विंगार, काहीच कळत नाही. हमारा नेता इंगळ आहे, बाकीचं भंगार आहे. इंगळ म्हणजे कळण झालंय. नेत्यांमध्ये बोलवलं, हे काय म्हणणार, कसली घोषणा दिली, अहो इंगळ म्हणजे साहेब विस्तव, अंगार, असं आहे का, हो ठीक आहे, ये मग ये, ठीक आहे, असं झालं. ते याला गोल करायचं असते, याच्यावरती प्रश्न विचारला जातो.
आणि हे तुमचं चुकणार आहे. हे इतके शब्द विचारले तर तुमचे चुकणारच नाही, हे सगळ्यांनाच येतील, पण हे चुकणार आहे. जसं अंजली ओंजळ हे विचारलेलं आहे, अंजली ओंजळ माहितच नाही, प्रश्न इथं विचारला जाणार आहे. जसं अंत, शेवट, समाप्ती, मृत्यू, अखेर हे याच्यावरती प्रश्न विचारतील. मी म्हणत नाही याच्यावरती प्रश्न विचारणार नाहीत, तुमचं बरोबरच येणार आहे ते. पण तुम्हाला अंजली म्हणजे ओंजळ माहित नाही, तुम्हाला अंगार म्हणजे इंगळ माहित नाही, की अजून खाली दिलं अंतर म्हणजे स्थलावकाश किंवा कालावकाश किंवा विपरीतपणा मन, किंवा अंतर्धान म्हणजे अदृश्य लुप्त, अंतर्भेदी, गर्भिदी, वितुर हे माहिती आहे, अंतर्भेदी माहित आहे, पण तेवढं कळत नाही. अंतर्भेदी ओके. असं म्हणजे हे जे लाल याच्यात बॉक्स केलेले आहेत हे परीक्षेत विचारले जातात मॅक्झिमम, आणि ते चुकतात. बाकीचे विचारले जातात का? बाकीचे विचारले जातात, पण ते सगळ्यांचीच बरोबर येतात. हे तुम्हाला करायचं आहे, हे रिव्हिजन होत आहे. सगळ्यात पहिल्यांदा अंडरलाईन, तो अंडरलाईन करायले, हे हायलायटर घ्यायले. अरे आता तुम्ही ह्या पेजला ज्यावेळी बघाल, अशा 4-5 स्टेप मी सांगितल्या, त्या 4 स्टेप, बुक PYQ, बुक PYQ, आणि PYQ जे स्टेप सांगितले इकडच्या 3, त्या अशा 7 स्टेप चांगल्या झाल्या. नंतर तुम्ही आले बघितलं, तुम्ही काय आता समजा परीक्षा 2 दिवसावरती तुम्हाला रिव्हिजन मारायचे, तुम्ही काय करणार? पटकन इंगळ म्हणजे काय? अंगारा, इंगळ ओके हां. त्याच्यानंतर काय? अंतर म्हणजे स्थलावकाश ओके हे हां. अंजली म्हणजे ओंजळ ओके हां. अंतर्धान संपलं. तिमिर म्हणजे अंधार काळोख ओके. तम म्हणजे हां चला. अदमास म्हणजे अंदाज ओके. अदमास म्हणजे अंधार. लगेच अकंटक, निष्कंटक, अजातशत्रूवरती प्रश्न आहे. अकाट म्हणजे अग्रीही हट्टी ओके ओके ओके. अकांचन औडंबर या पद्धतीने पटपट तुम्ही जाल. नाही तुम्ही आपली रेग्युलर मेथड, अंग काठी म्हणजे अंग बांधा, अंग यष्टी, शरीर यष्टी हा ओके. मग त्याला परीक्षेत विचारलं अंग म्हणजे काय? काय की असं कुठं असतंय व्हय? अंग म्हणजे शरीर, हा इथे लिहिलं तुम्ही अंग म्हणजे शरीर, पटकन हा चला. असं ही फास्ट मेथड आहे. हे अनुभवातून येतं, ही रिव्हिजन मधून येतं, ही PYQ मधून येतं. ह्या सगळ्या स्टेप करायला पहिल्यांदा वेळ लागेल. परीक्षेच्या आधी 2 दिवसात तुम्ही हे येरी संपवाल की रे, आहे का नाही? बघा पुढे बघा चला. तेवढंच नाही बघा, आता ई मधले इंद्राचे एवढे मोठे नाव आहेत, देवेंद्र वगैरे वगैरे, याच्यावरती प्रश्न आहे का नाही? इंद्राच्या नावावरती प्रश्न इथे लिहिले, मी क्वेश्चन केलं त्याला गोल करून. हा हे PYQ पाहावं लागतात. इथं बघितलं हे 2 अवघड आहेत, बाकी सगळे सोपे आहेत. या पेजवरती एवढंच अवघड आहे, बस संपला विषय. यलोक वरती प्रश्न आहे, मृत्यूलोक, म्हणजे मृत्यू, एवढंच आहे. ह्या सगळ्या पेजवरती जेवढे तुम्हाला इथं गोल केलेले दिसतात हे लाल एवढेच अवघड आहेत, बाकी नाही. तुमच्यासाठी पण अवघड नाही आहेत, पण कधी जेव्हा तुम्ही PYQ बघितले, जेव्हा तुम्ही पुस्तकातलं पहिल्यांदा पूर्ण सगळं पुस्तक वाचलंय, PYQ वाचले, परत पुस्तक वाचले, परत PYQ वाचले, जिथं प्रश्न आहे तिथं लक्षात ठेवलंय, त्याला लाल पेनने अंडरलाईन केलंय, किंवा कळतंय का? हो सर कळतंय. हे सगळं मी जे बडबड केलंय ना, परत एकदा 8 दिवसांनी एकदा व्हिडिओ बघायचा, मी सांगितलंय. परत तुम्ही जे 8 दिवसात गोष्टी केल्यात त्याचा एक तो कॉन्फिडन्स येईल. तर अजून मग ऐकले नसतील 8 दिवसांनी परत एकदा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल की नाही सर आम्ही चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतोय. वेळ लागेल का? थोडासा वेळ लागेल आज, पण आयुष्यभर विशेष राहणार नाही. समानार्थी शब्द चुकणारच नाहीयेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. क्लिअर? बघा हे याच्यात एवढे शब्द महत्व अवघड आहेत. हे ऑप्शन म्हणजे ओवाळणे, खूप वेळा प्रश्न विचारलाय किंवा हे बाकी हे तुम्हाला उत्कंठा हे अवघड नाहीच आहे. हेच तुम्हाला दिसतील, तुम्ही PYQ काढून बघा, हे दिसतील. हे जर दिसले ना हे बाकीचे, हे तुम्ही 100% आणणार बरोबर. 99.99% जनता तिथे बरोबरच येणार आहे, चुकणार नाही ह्या याला. पण इथं बाकीचे जे लालने हे केलं ते तिथं 90% चुकणार आहे, वाचून चुकणार आहेत. आणि त्यांचं काय नसणार आहे? रिव्हिजन नसणार आहे. मी तुम्हाला म्हणतो याला रिव्हिजन लागते. हे शब्द एड्या गबाळ्याचा खेळ नाही. तुम्ही मी ज्या स्टेपनी सांगितले करा, जिंकले तुम्ही 100%. ओके, आपलं ग्रामर पूर्ण झालंय. हे याचे पण आपण टप्प्याटप्प्याने व्हिडिओ टाकणार या बॅचमध्ये. मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह हे संपूर्ण झालंय. आता याला सुरू केलंय आपण, याला एक करूचा टप्प्याटप्प्याने. ओके चलो क्लिअर? ह्या पद्धतीनं प्रश्न वाचायचे आपल्याला. जसं हे आता लिहित बसायचं नाही आपल्याला, इथंच लिहायचं नाही, असं काहीच लिहायचं नाही. सगळं या पुस्तकात लिहायची, मल्टिपल टाइम रिव्हिजन करायची. 2022 पर्यंत मला वाटतं 2022 पर्यंत प्रश्न होते, काहीच नाही प्रश्न 210. आता 2026 सुरू आहे सध्या, 26-27 मध्ये 250-300 होतील, 250 होतील. काय एवढं अवघड? 300 धरू आपण, अवघड नाही. क्लिअर? या पद्धतीने तुम्हाला ते वाचायचं आहे. प्रश्नाचा पॅटर्न पहिल्यांदा समजून घ्यायचा, कशा पद्धतीने विचारले. इथं बघा विचारलंय की शब्दांच्या समार्थी शब्दाच्या गटात बसत नाही, अर्थाच्या दृष्टीने म्हटलं इथं. खरं परत 4 ऑप्शन आहेत, मग क बरोबर अशा पद्धतीने केले. म्हणजे प्रश्न कसा लेंदी बनवला जातोय, कुठल्या एक्झामला आहे, अशा पद्धतीने तुम्हाला जायचं. दिशाभूल करणाऱ्या शब्दाचा योग्य अर्थ विचारला आहे, मग कशा पद्धतीने आहे, मग कुठला आहे, क आणि ड बरोबर, क आणि ड आहे, हे 2 नाहीत, कशा पद्धतीने आहेत. प्रश्नाचा पॅटर्न कळला पाहिजे. सुपीक शब्दासाठी विरुद्ध अर्थी शब्द नसलेला. सुपीक म्हणजे काय? सुबत्ता, म्हणजे समानार्थी शब्द त्यांनी विचारलाय.
हे कळलं पाहिजे, प्रश्नाचा पॅटर्न कळला पाहिजे, प्रश्न विचारण्याची पद्धत कळली पाहिजे, तर त्या गोष्टी होतात. फक्त समानार्थी शब्द पाठ करून काही होत नाही. जर तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील, ज्यांनी बॅच घेतली असेल त्यांनी पण, किंवा ज्यांनी घेतली नसेल त्यांनी देखील, युट्यूबचे विद्यार्थी असतील तर तुम्ही 9421442436 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुमचा जिल्हा, तुमच्या डिग्रीचं नाव, पासआउट वर्ष हे मला पाठवा, म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल. ओके, चलो. आणि तुम्हाला जर टेस्ट सिरीज वगैरे पाहिजे असतील तर आपल्या या टेस्ट सिरीज प्रत्येक विषय, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, कुठल्याही सरळ सेवा एक्झामसाठी टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. जबरदस्त पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देखील उपलब्ध आहे. ओके, त्याच्यानंतर आता काय ते बघा, प्रश्न लागवी या शब्दाला समानार्थी नसलेला म्हणजे विरुद्धार्थी विचारलाय, लंपट. ओके, दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला म्हणजे विरुद्धार्थी विचारलाय, दुश्मन. कलह. ओके, कन्या या शब्दासाठी समानार्थी शब्द तनया, म्हणजे कन्याचे सगळे शब्द आपल्याला बघायचे, असं कळतं तुम्हाला, ते प्रश्न बघूनच कळतो तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने आहे. चलो पुढे. ओके, या पद्धतीने एक्सप्लेनेशन असतं. नदीसाठी सरिता तटीने निर्धारण. ओके, आता पाणी पितो, जसा कोरडा पडलाय. बघा, हे कन्या शब्द होता. ओके, तनया, सुता, तनुजा, पुत्री, बाला याच्यावरती प्रश्न आहे. हेच प्रश्न रिपीट होतात. पण कन्या या शब्दाचे चुकलेच नाही पाहिजे तुमचे, किंवा इथं नदी आहे, नदीबद्दल चुकलेच नाही पाहिजे तुमचे. ढग आहे, ढगाबद्दल चुकलेच नाही पाहिजे तुमचं. असे PYQ काढायचे तिथून. आता ह्या याच्यावर एवढे सांगितले, अजून तसं जसं बघाल तुम्ही, आता हे लागवी विचारतंय, 100% चुकलेच नाही पाहिजे, हे चुकलेच नाही पाहिजे. ज्याच्यावरती प्रश्न आलाय ते नाही चुकलं पाहिजे आधी. मग हळू 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 टप्प्याटप्प्याने डोंगर, एकदाच डोंगराच्या पायथ्याशी बघितलं डोंगर की आता पुढचे 3 तास मी थांबतच नाही, असं होतं काय? नाही, ब्रेक घेत टप्प्याटप्प्याने पाणी पित हळू 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 डोंगर चढतो का नाही आपण, तसंच याचं काम आहे. एकाच लात हाणतो तिथून पाणी काढतो, एकाच लातात काहीच होत नसते, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, हे समानार्थी शब्दाच्या बाबतीत आहे. या पद्धतीने समुद्र चुकलाच नाही पाहिजे. एकही प्रश्न समुद्राबद्दल चुकला नाही पाहिजे, तलावाबद्दल एकही चुकला नाही पाहिजे, पाण्याबद्दल एकही चुकला नाही पाहिजे. ओके, जसं तुम्ही आता मेसमध्ये वगैरे, रूममध्ये, घरी तुम्ही सांगू शकता, पाणी म्हणजे काय? पै. पाणी म्हणजे सलील, अंभ, वारी, नीर, अंबू, अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. ही जी आता हे माहिती आहे, शीर म्हणजे काय? दुधाला तुम्ही क्षीर म्हणू शकता, दुग्ध, पै. ओके, पै दोन्हीकडे आलंय, गोरस, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, हे हळू 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 गोष्टीवर होतील, एका दिवसात हे होत नाही, आणि विदाऊट स्ट्रॅटर्जी हे देखील होत नाही. या पद्धतीनं पूर्ण या पुस्तकात दिलेलं आहे. जे कुठले असतं 1984 ते आजपर्यंत जुने प्रश्न असणारे, स्पष्टीकरण असणारं पुस्तक घ्या. सगळं ते जास्त लिहायचं काम पडणार नाही. आता हे एवढे चंद्र आहेत, याला तुम्ही ट्रिक वापरू शकता. हे एवढे सूर्य आहेत, त्याला ट्रिक असेल तर ट्रिक करू शकता. हळू 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 गोष्टी तुमच्या लक्षात होतील. इथं ट्रिक कामाला येतील. इथं नदीवरती आहे, समुद्रावरती आहे, म्हणजे प्रत्येकाला ट्रिक नाही, याला ट्रिक करतो, याला ट्रिक करतो असं नाही. त्याचे खूप जास्त प्रमाणात शब्द आहेत, तिथे तुम्ही ट्रिक करू शकता. प्रत्येकाला ट्रिक करायची गरज नाही. ओके, तर परत एकदा मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाची बॅच नक्की घ्यायचं. खूप मेहनत घेऊन शिकवलंय. ओके, संपूर्ण व्याकरण, संपूर्ण हे ज्यांना सुपर 60 बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षा घ्यायची असेल, टू द पॉईंट टीचिंग, पर्सनल मेंटरशिप आणि फ्री टेस्ट सिरीज 100% पूर्व परीक्षा पास होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बॅच आहे. गुलाल बॅच सेम कंबाईनसाठी. ओके, आणि ज्यांना माझ्या व्हॉट्सअप स्टेटस दिसत नसतील त्यांनी या सगळ्या गोष्टी पाठवा. ओके, अजून आता तुमच्या मनात काही प्रश्न असतील. आता सहावा मुद्दा राहिला आपला, बरं झालं. ओके, 6वा मुद्दा राहिला काय होता? ज्यांना माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील त्यांनी त्या गोष्टी पाठवा. ओके, आणि ज्यांना कॉल वगैरे करायचं असेल, मला बोलायचं, कॉलिंग टाइम घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यावेळी कॉल करू शकता. त्यावेळी नाही उचलला, दुसऱ्या दिवशी परत कॉलिंगचा टाइम घ्या, दुसऱ्या दिवशी बोला. 48 तासात 100% योग लागून जातो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, एकदम खूपच बिझी असेल, काही काम असेल, त्यावेळी एखाद्याच होतं तर नाराज होत जाऊ नका. ओके, परत एकदा मेसेज करायचं, सर कॉलिंग टाइम द्या, तर करतो. ओके, कॉल बॅक पण करतो. पण एखाद्या खूपच कॉल आले अचानक तर ते विसरून जातं, त्यावेळेस थोडंसं लक्षात घेत चला. 6वा मुद्दा काय की आता सर्व 5 पद्धतीने तुम्ही जर केले, आतापर्यंतच्या सगळ्या 5 गोष्टी तुमच्या कंप्लीट झाल्या असतील. ओके, तर जी काही अवघड समानार्थी शब्द असतील त्यांना विशिष्ट वेळ देऊन तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. म्हणजे 5 स्टेप प्रॉपर पद्धतीने झाल्या. जर अवघड शब्द आता राहिलीत, जी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहेत, तिला प्रॉपर असा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. जसं मी सांगितलं तुम्हाला, लाल पेनने हायलाईट केलेली किंवा अंडरलाईन केलेली. ओके, किंवा PYQ बेस्ड जी आपण सांगितली, त्याला काही ट्रिक तुम्ही काढणार आता की युट्यूबचे व्हिडिओ बघून, जिथं खूप जास्त शब्द आहेत जसं सूर्यचंद्र, तिथं ट्रिक करा. गरज वाटली तर जास्तीत जास्त PYQ बघून तुम्हाला ते कळेल. जास्तीत जास्त PYQ सॉल्व्ह केले का तुम्हाला लगेच लक्षात राहतं. आता जसं तुम्हाला सांगितलं, चंद्र, सूर्य, नदी, असं कन्या, तुम्हाला आता कळलं की अरे वारा, पाणी, दूध, याच्याबद्दल आता लक्षात राहिलं का नाही तुमच्या? हे शब्द कुठेतरी क्लिक झाले तुमच्या माइंडमध्ये. असंच होत राहील. आणि कधी
हम चलते गए और कारवा बनता गया, होत राहील, जिंकत राहू आपण. ओके, तर त्या पद्धतीने तुला हे करायचं आहे. परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत ते समजून घेतल्यानंतर या विषयाचा अभ्यास सोपा होतो, मी तुम्हाला आता सांगितले. ओके, त्याच्यानंतर फक्त पुस्तकामधून समानार्थी शब्द वाचले आणि जुने प्रश्न वाचले नाही की बघितले सुद्धा नाही तर पाठांतर होणं अवघड आहे, पाठच होणं अवघड आहे. काय महत्वाचं हे तर कळणारच नाहीये, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे परीक्षापूर्वक जर अभ्यास केला तर हे एवढे समानार्थी शब्द चिल्लर आहेत. ओके, झालं, सगळं झालं. याच्यात काय राहिलं असेल अजून आपण आता टप्प्याटप्प्याने याच्यावरती 1-2 व्हिडिओ टाकू किंवा कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कसं वाचायचं काय. ओके, पण जास्तीत जास्त जणांपर्यंत युट्यूबच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे जे काही प्रश्न असतील माझा खाली तुम्हाला 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांक असेल, नक्की विचारा. काही भीती वाटत असेल, कशा पद्धतीने असेल, कॉल करा, विचारा, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.